आज आपण करणार आहोत तांबड्या लाल भोपळ्याची भाजी कशी करायची। तो भाजी करायचा भोपळा असतो बघा, किंवा उपवासामध्ये दसऱ्यामध्ये नवरत्नामध्ये जो खाल्ला जातो बघा उपवासासाठी भोपळा, त्या भोपळ्याची आज आपण भाजी करणार आहोत। खूप छान लागते, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण लाल भोपळ्याची भाजी बनवणार आहोत बघा। त्यासाठी मी इथं भोपळा घेतलेला आहे, अर्धा किलो भोपळा घेतलेला आहे। असं वरनं बिया वगैरे काढून घेतल्यात, पण आता ह्याच्या अगोदर असं हिरवा तांबडा भोपळा असतो बघा, तो भाजीचा पण असतो आणि उपवासाला पण वगैरे नवरत्नामध्ये खातात, शिजवून भोपळा खाल्ला जातो बघा। आता ह्याची ही आपल्याला साल काढायची आणि ही बारीक बटाट्याच्या फोडीसारखी आपण ही चिरून घ्यायचा आहे भोपळा। बटाट्याच्या फोडी कशा एवढ्या करतो ना, तसा 1-1 इंचाचा आपण हे चौकोनी तुकडे करून घ्यायचे। त्याची साल काढून आपण हे चिरून घेऊया। इथं भोपळ्याची भाजी बनवण्यासाठी मी लागणारं साहित्य घेतलंय बघा। एक मोठा कांदा घेतलेला आहे चिरून, थोडंसं टोमॅटो घेतलेला आहे। टोमॅटो तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालायचं असेल तर तुम्ही घाला, किंवा नाही घातला तरी पण चालतो। 2 मिरची घेतलेल्या आहेत अशा उभ्या चिरून, आणि लसूण घेतलेला आहे 4 ते 5 पाकळ्या असे ठेचून घेतलाय। कोथिंबीर, हळद, मिरची पावडर, कांदा लसूण मसाला घेतलाय थोडासा, आणि इथं मी घेतलेला आहे 2 चमचे भरून शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे। तुम्हाला शेंगदाण्याच्या कुटाऐवजी तुम्हाला खोबरं जरी वापरायचं असेल तरी पण चालतं बघा। सुकं खोबरं किंवा ओलं खोबरं वापरायचं असेल तरी पण चालतं, पण मी इथं शेंगदाण्याच्या कुटाचा वापर करणार आहे। चला मग आता आपण भोपळा चिरून घेऊया। इथं आपण लाल भोपळ्याची भाजी बनवणार। लाल म्हणजे तांबडा असतो, तांबडा हिरवा असतो बघा, त्या भोपळ्याची भाजी बनवणार। त्यासाठी घेतलेलं साहित्य बघा, इथं भोपळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे, साल काढून चिरून, आणि हे त्यासाठी घेतलेला आहे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, थोडीशी हळद घेतलेली आहे, आणि इथं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे 2 चमचे। मग आता आपण फोडणी देऊया। तेल चांगलं तापलंय, आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया मोहरी। मोहरी चांगली तडतडली की लगेच टाकायचे जिरं। ह्याच्यामध्ये टाकायचं आहे लसूण। लसूण पण आपला चांगला परतलाय बघा। आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया मिरची। मिरची अगोदर टाकली ना की तेलामध्ये चांगला त्याचा तिखटपणा उतरतो आणि चांगली तळते पण बघा मिरची पण आपली चांगली भाजली आहे। आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया कांदा बघा। 1-2 ते 3 मिनिटं कांदा आपण चांगला तांबूस रंगावर परतून घ्यायचा आहे बघा, हलवून घ्यायचा आहे, आणि गॅस आपला कमीच करायचा आहे। फोडणी देताना जर आपला गॅस एकदम मोठा असेल तर फोडणी करपते बघा, त्याच्यामुळे आपण कांदा भाजताना मध्यम तो एकदम बारीक गॅस करायचा, आणि कांदा सुद्धा एकदम बारीक गॅसवर आपण 1-2 ते 3 मिनिटं चांगला भाजून घ्यायचा आहे, तांबूस रंग होतो बघा। कांदा पण आपला 1-2 मिनिटं झाले आहेत, कांदा पण आपण चांगला परतून घेतला आहे। आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे टोमॅटो कांदा वगैरे आपण सगळं 1 मिनिटभर आणखीन परतून घ्यायचं आहे। टोमॅटो पण आपलं छान भाजले आहेत, ह्याच्यामध्ये टाकून घेऊया थोडीशी पाव चमचा हळद, कांदा लसूण मसाला आणि बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे बघा। मसाले टाकला की आपला गॅस कमीच ठेवायचा आहे, नाहीतर मसाले आपले करपतात बघा। हलवून घेऊया चांगलं, आणि ह्याच्यामध्ये टाकून घेऊया चवीनुसार मीठ बघा। 1 मिनिटभरासाठी आपण हे चांगलं परतून घेतलेलं बघा। मसाला पण आपला चांगला भाजलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया हा भोपळा। ह्याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही बघा, आपल्याला हे मोकळाच करायचा आहे, सुक्का तेलामध्येच परतून करायचा आहे वाफेवर नुसता। तर ह्याला चांगलं असं हलवून घेऊया 1-2 मिनिटं। गॅस मोठा करायचा आहे भोपळा टाकल्यानंतर। आपण थोडासा गोड असतो बघा हा चवीला, थोडासा भोपळा थोडा गोड असतो, त्याच्यामुळे ही भाजी थोडीशी तिखटच करायची, चणचणीत अशी। गॅस मोठाच आहे, आणि 2 मिनिटं चांगली तेलामध्ये परतले बघा, वाफ सुद्धा लागली चांगली, कारण गॅस आपण मोठा ठेवलेला आहे बघा। तेलामध्ये आपण चांगला 2 मिनिटं चांगला परतून घेतलेला आहे भोपळा, आणि गॅस आता आपण कमी केलाय, आणि ह्याच्यावर झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। आधीमध्ये एकदा त्याला हलवून बघायचं, म्हणजे जेणेकरून मसाला वगैरे चिटकणार नाही बघा। 5 ते 7 मिनिटं झालेली आहे, भाजी सुद्धा आपली छानपैकी अशी वाफवलेली आहे बघा। आपला भोपळा शिजलाय का हे चेक करायचं आहे बघा, शिजलेला आहे, मऊसूत असा शिजलाय। आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे
शेंगदाण्याचं कूट 2 चमचे. शेंगदाण्याचं कूट भोपळा शिजल्यानंतर टाकायचं आहे बघा. जर अगोदरच टाकलं ना तर खाली चिटकून बसणार. आपण जेव्हा भाजी वाफवायला ठेवणार ना त्यावेळी भाजी आपली खाली सगळं कूट चिटकून बसते. त्याच्यामुळे नंतर शिजल्यानंतर टाकायचं. बघा ह्याच्यावर टाकून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर. मिक्स करून घेऊया आपण हे कोथिंबीर वगैरे टाकलेलं. कोथिंबीर ते टाकलेलं आपण सगळं मिक्स करून घेऊया. बघा आपली भाजी तर करून झालेली आहे भोपळ्याची. खूप छान अशी झालेली आहे चमचमीत अशी भाजी. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा. खूप छान लागते चवीला.